उपदेश देणं म्हणजे काय? मला समजतं, तुला समजत नाही. मी म्हणतो, तू ऐक आणि तू नाही ऐकलं तर तू संस्कारक्षम नाही आहे. उपदेश हे न मागता दिली जाणारी वस्तू आहे. उपदेश ही जास्तीत जास्त प्रमाणात जगात दिली जाणारी वस्तू आहे. उपदेश देऊनही घेतली न जाणारी सगळ्यात जास्त मोठी वस्तू आहे. उपदेश व्यक्तीला हवा असतो, पण तो म्हणतो मला नको आहे, मला सर्व काही समजतं. आणि माणसाच्या समस्येचं मूळ यातच आहे की तो म्हणतो मला माहिती आहे, मला काही सांगू नका, मला असं काही सर्व काही समजतं. उपदेशामध्ये वन वे ट्रॅफिक असतो. समोरच्याची स्थिती माहिती करून घेतली जात नाही, समोरच्या समस्या पूर्णपणे समजून घेतल्या जात नाही. आपण जे म्हणतो त्या हृदयापर्यंत पोचलं की नाही हे ते आपल्याला माहिती नसतं. आणि सातत्याने उपदेश देणं, भाषण देणं, मी जसं आज भाषण देतो आहे तसं चालू असतं. समुपदेशनाकडे हा जातो म्हणजे याला काहीतरी मानसिक समस्या असं लोकांना वाटेल, या भीतीपोटी तो जात नाही. गरज असली तरी जात नाही. माणसं गरजेसाठी काम करत नसतात, माणसं इच्छेसाठी आणि अपेक्षेसाठी राहत असतात. त्यावेळी आपल्याला लक्षात घ्यायचं की जेव्हा जेव्हा आपल्याला समुपदेशन करायचं असतं तेव्हा त्याची इच्छा माहिती करून घेतात, त्याची गरज काय त्याला गाणी माहिती नाही माहिती. तुझी गरज काय आहे? सुखसमाधानात राहायची गरज आहे की सुखासाठी राहायची गरज आहे? सोयीसाठी राहायची गरज आहे की काहीतरी नवीन आनंद सातत्याने टिकला पाहिजे याची तुझी गरज आहे? तुला कृतज्ञता वाटायला पाहिजे की तात्पुरतं बरं वाटायला पाहिजे? या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आणि त्या पद्धतीने त्याच्यामध्ये उत्साह निर्माण करायचा. मग मेंटरिंग कामाचा अनुभव असतो आणि त्या अनुभवातून समस्या सोडत असतो. म्हणजे जास्त आपले बॉस असो की आपले आईवडील असो मेंटरिंग करतात. मेंटरिंगमध्ये समोरच्या व्यक्तीच्या समस्या पाहिल्या जातात आणि मग त्या पद्धतीने बोललं जातं अनुभवातून. अनुभव सांगितला जातात, पण अनुभव सांगणे बढायकी नाही. भूतकाळात नेऊन सांगणे माझ्या वेळेस असं होतं, माझ्या वेळेस तसं होतं, आमच्या काळात आम्ही असे करत होतो, तुम्ही असे कसे, हे मेंटरिंग नाही, हे डिसइम्पॉवरिंग कन्व्हर्सेशन आहे. नंतर येतं पूर्वीच्या काळात दिलं जाणारं, मी बोलायचं दिल्या घरी तू सुखी राहा, आम्हाला तर काही सांगू नको, आमच्या घरातून बाहेर पडली, आता तू तू काय करायचं, घरी परत आलं तर पाहून दे बरं, मग आमची समाज नाचक होईल. मग अशा प्रकारे आपण 50 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी संसार टिकवत होतो. मग आता काय चालू आहे? आता न ऐकणं चालू आहे, गोंधळ आहे. मग आता याला काय गरज आहे? रोग असला म्हणजे उपचारांची गरज असते. समुपदेशन म्हणजे काय? समोरच्या व्यक्तीची मानसिक भूमिका समजून घ्यायची, समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन समजून घ्यायचा, समोरच्या व्यक्तीचे जीवनाचे उद्देश, जगण्याचे उद्देश, आनंद घेण्याचे उद्देश, दुःखाकडे पाहण्याचे उद्देश आणि समस्या इन्व्हाइट करण्याच्या समस्या सोडवण्याचे उद्देश समजून घ्यायचे. आणि त्यानंतर व्यक्तीचे विचार समजून घ्यायचे, त्याच्या संकल्पना काय आहे, तो कशा पद्धतीने विचार करतो आहे, त्या समस्येकडे तो कशा पद्धतीने पाहत आहे, समस्येमुळे त्याच्या भावनावर कसा नकारात्मक परिणाम झाला आहे आणि त्याच्या सकारात्मक भावना कशा दबल्या गेलेल्या आहेत, हे सगळं आपण ज्या लक्षात घेतो आणि लक्षात घेतल्यानंतर मग त्याला समस्येमध्ये टाकतो, त्याला आपण प्रश्नांमध्ये टाकतो की बा तुझ्या समस्येबद्दल तुला काय वाटतं, तुझी समस्या कोणामुळे निर्माण झाली, मग ही दुसऱ्यामुळे निर्माण झाली तर तू अशा वेळेस असं काय केलं की त्याने समस्या निर्माण केली. बाकीच्यांच्या आयुष्यामध्ये असं समस्या निर्माण होत नाही आणि तुझ्याच आयुष्यात कशी निर्माण होत आहे. 50% 70% लोक विवाहित जीवन आनंदाने जगत आहे, मग तूच का जगू शकत नाही? मग प्रश्नांमध्ये टाकताना त्याला स्वतःकडे पाहायला आपण प्रोत्साहित करतो, स्वतःचे विचार तपासायला प्रोत्साहित करतो, स्वतःच्या भावनांचं असंतुलन व्हिज्युअलाइज करायला आपण प्रोत्साहन द्यायचं आहे. आता समुपदेशन करताना आपण काय पाहतो? ह्या व्यक्तीचं अंतर्गत पाहतो, पण व्यक्तीचं बोलणं पाहतो. व्यक्ती बोलताना कशी नकारात्मक बोलते, कधी चिडून बोलते, किती आनंदाने बोलते, किती तणावाने बोलते, कशी शंका किंवा भीती व्यक्त करत बोलते, याचं ऑब्झर्वेशन आपण करायचं असतं. म्हणजे त्या व्यक्तीचं अंतरंग आपल्या लक्षात येतं आणि त्यासोबत व्यक्तीचं वर्तन, व्यक्ती मॅनर्स किती पाळते, व्यक्ती स्वतः किती संवेदनशील आहे, व्यक्ती बोलताना स्वतःच्या बोलण्यामध्ये इतरांचा कसा सन्मान ठेवते, इतरांबद्दल कसं अंडरस्टँडिंग ठेवते, इतरांबद्दल कसं मिसअंडरस्टँडिंग ठेवते, व्यक्ती चालीरीती, परंपरा आणि रूढी याबद्दल काय विचार करते आणि या समाजाच्या चालीरीती, रूढी, परंपरांचा इम्पॅक्ट त्यांच्यावर काय आहे आणि जो आधीच्या पिढीवर इम्पॅक्ट आहे तो आता त्या नवीन पिढीवर का नाही याकडे आपलं लक्ष द्यायचं. आणि त्यासोबतच आपण व्यक्तीच्या कृतीकडे लक्ष द्यायचं. व्यक्ती नेमके कृती काय करते, समुपदेशन करताना काय कृती करते, अपॉइंटमेंट देताना कशा पद्धतीने बोलते किंवा ऐकून घेताना कशा प्रकारे इकडे तिकडे पाहते आहे का, किंवा आपल्या कॉलरशी काय बटनाशी काय नफाशी खेळते आहे का, याचं निरीक्षण करणं गरजेचं आहे. काय का त्याला आपल्यामध्ये किती इंटरेस्ट आहे हे कळतं, त्याला समजमध्ये किती हे कळतं. बऱ्याच वेळा आईवडील म्हणतात म्हणून समुपदेशनासाठी येतात, बऱ्याच वेळा त्यांना इतरांना रांग करायचं असतं, इतर चुकतं आहे म्हणून ते समुपदेशनात येतात.
बरेच वेळा त्यांना शॉर्टकट हवा असतो, रेडीमेड फॉर्म्युला हवा असतो म्हणत असतो. समुपदेशनात ह्या गोष्टी आपण ऑब्झर्व करायच्या. आणि कृतीनंतर सगळ्यात मोठी प्रतिक्रिया ही फार मोठी गोष्ट आहे की माणसं कसे रिॲक्ट होतात. माणसं रिॲक्ट होतात की रिस्पॉन्ड देतात. माणसं प्रतिक्रिया देतात की प्रतिसाद देतात आपल्या बोलण्याला, आपल्या समजवण्याला, आपल्या सजेशनला. यावर आपण निरीक्षण करायचं आहे ते किती ॲक्सेप्ट करते. कारण समुपदेशनामध्ये पहिली स्टेप काय आहे की त्या व्यक्तीने स्वीकार करणं. काय स्वीकार करणं? समस्या, माझा दोष, माझी कमतरता, माझ्यामधील अज्ञान, माझ्यामधील गैरसमज, माझ्या अंधश्रद्धा हे स्वीकारलं आहे का, तर तो समस्या चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. समुपदेशनमध्ये समोरची व्यक्ती जास्तीत जास्त बोलत असते आणि समुपदेशन करण्याचं काम काय आहे? फक्त आग लावायची. कुठे आग लावायची? जसं आपण बटन ऑन करतो तशा खरोखरची आग नाही. इन्स्पायर करायचं, परस्पायर करण्यामध्ये प्रोत्साहन द्यायचं. समुपदेशन समजून घेताना आपण काय कोचिंग समजून घेऊ. कोचिंग म्हणजे नेमका काय? व्यक्तीला एखादे टार्गेट असतं, मला बीची ॲडमिशन मिळालं पाहिजे, किंवा मला चांगला जॉब मिळाला पाहिजे, किंवा माझं प्रमोशन मिळालं पाहिजे, किंवा माझं घरी असं असं झालं पाहिजे. हे टार्गेट ठरलेलं असतं आणि टार्गेट ठरलेलं असतं. टार्गेटप्रमाणे कोच त्याला सल्ला देत असतो. कोच त्याला सांगत असतो की तू हे कर, आणि ते केल्यानंतर त्याचा फीडबॅक येत असतो. तू हे केलं का? खरंच केलं का? मन लावून केलं का? करताना तुला काय भीती वाटते? करताना तुला टेन्शन होतं का? मग तू हे केलं याच्यामध्ये तू हॅपी आहे का? मग तू हॅपी आहे तर पुढचं स्वतःहून काय केलं? असं कोचिंगमध्ये होत असतं. आणि कोच सातत्याने फॉलोअप देत असतो आणि कोच सातत्याने पाहत असतो की समोरच्या व्यक्तीची इनऑथेंटिसिटी काय आहे, समोरच्या व्यक्तीचा अप्रामाणिकपणा काय आहे, समोरच्या व्यक्तीचं खोटं बोलणं काय आहे, समोरच्या व्यक्तीचं बेजबाबदारपणा कोणता आहे, समोरच्या व्यक्तीचं स्वतःला दिलेलं वचन, समोरच्या व्यक्तीने स्वतः घेतलेले निर्णय हे खरंच पाळत आहेत का, खरंच राबवत आहे का. हे इनऑथेंटिसिटी वारंवार कोचिंगमध्ये तपासली जाते. आणि त्यानंतर मग त्याला प्रश्न विचारले जातात एक प्रकारचे. तर प्रश्न असे असतात की आता मला सांग की तुला काय काय समस्या जाणवत आहेत. मग ह्या समस्या तुला जाणवत आहेत तर तू आतापर्यंत काय काय केलेलं आहे. मग आता तू हे केलेलं आहे तर याचा तुझ्यावर काय परिणाम झाला आहे, याचा तुझ्या घरच्यांवर काय परिणाम झाला, याचा तुझ्या परिस्थितीवर काय परिणाम झाला. मग याच्यामुळे तू कसा बनला. मग तू हे बनला हे तुला चालेल का असं बनलेला चिडचिडा, शंकेखोर, अस्वस्थ, टेन्शन वाढलेला जर तुला चालत नाही आणि तू असाच बनलेला आहे तर तुझं भविष्य काय राहणार आहे. मग तुला असं भविष्य हवं आहे का. मग आता हे सांग तुझं भविष्य काय राहणार तू असं राहील असं. आज हिम टू डिस्क्राईब की घटस्फोट नाही झाला तर काय होणार आहे. आणि समजा घटस्फोट झाला आणि काय होणार आहे, आणि घटस्फोट झाल्यानंतर तुला अशाच प्रकारची समस्या निर्माण झाली तर काय होणार आहे. त्याला भविष्याचं चित्र निर्माण करायचं आहे. तू जर असंच राहिलं असंच होणार आहे की नाही. मग आता मला सांग की तुला जर असं नको आहे तर तू पहा की असं होऊ नये आणि तुझ्या समस्या जास्तीत जास्त स्वीकार तुझ्या आयुष्यामध्ये स्फूर्ती यावी, तणावरहितता यावा, आनंद यावा, कृतार्थता यावी, सुख यावं, समाधान यावं, आनंद यावं, टिकाऊ स्वरूपात. म्हणजे यासाठी तुझ्यामध्ये काय असायला पाहिजे. मग तुझ्यामध्ये असायला पाहिजे त्यासाठी तू आता काय करणार. मग तुझ्यामध्ये काय असायला पाहिजे. मग विचार कर, शोध तुझ्यामध्ये काय नाही आहे, शोध. मग ते निर्माण करू शकतो का. मग तुला जर हे निर्माण करता आलं ते निर्माण केल्यानंतर तुला काय मिळणार आहे, तुला काय नवीन दिसणार आहे, तुला काय नवीन सुचणार आहे, तुला काय नवीन व्हिज्युअलाइज करता येणार आहे, तुला काय नवीन क्षमता वाढवता येणार आहे. मग आता मला सांग हे सगळं जर दुसऱ्याला लक्षात यायला लागलं मग आता सांग मला की आता तू नवीन कृती काय करणार आहे. मग तू हे नवीन कृती करणार आहे त्याच्यातनं तुला काय आणखी मिळणार आहे. म्हणजे तू नवीन कृती केल्यानंतर तुला काय वाटेल. मग आहे तू नवीन कृती कधीपासून सुरुवात करतो, कधीपासून सुरुवात कर त्यालाच विचारायचं आहे. आजपासून, आत्तापासून, या क्षणापासून. मग फोन उचल, लाव सासऱ्याला, फोन उचल, लाव आपल्या पत्नीला, फोन उचल, लाव आपल्या शालकाला, फोन उचल, लाव आपल्या प्रेमिकेला. की लग्न असूनही प्रेमिकेच्या मागे धावतो. अशा पद्धतीने आपण त्यांना नेलं तरच ते कोचिंग होऊन इम्पॉवर होणार आहे. स्पॉन्सरिंग, स्पॉन्सरिंग याचा अर्थ की ज्यांना वाईट सवयी असतात त्या वाईट सवयीवर काम करतात आणि त्या सवयीवर काम करताना त्यांचे सिनियर लोक जे असतात ना ते मदत करतात. अल्कोहोलिक्स अनॉनिमस, निकोटीन अनॉनिमस, ओबेसिटी अनॉनिमस, ओव्हर इटिंग अनॉनिमस, ड्रग अनॉनिमस, इमोशनल अनॉनिमस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 12 पायऱ्यावरती काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था आहेत. या संस्थांमध्ये स्पॉन्सर असतो, सिनियर सदस्य असतो. तो एखाद्या सदस्याची जबाबदारी घेतो. मग तुला जेव्हा जे करायला नको ते करायची इच्छा होईल, दारू प्यायला नको दारू प्यायची इच्छा होईल, बायकोशी भांडायला नको भांडण्याची इच्छा होईल, रागवायला नको रागायची इच्छा होईल,
घरातून बाहेर पडायची इच्छा होईल, घरी जावंसं वाटणार नाही, घरातून निघून जा असं वाटेल, घरी पगार आणावंसंच वाटणार नाही. मग अशा वेळेस तुम्हाला फोन कर आणि त्यावेळेस ते का तो जेव्हा स्पॉन्सरला फोन करतो त्यावेळेस ते कन्व्हर्सेशन केलं जातं. त्या कन्व्हर्सेशननं त्याच्या मनामध्ये जी उर्मी निर्माण झाली असते, तलब निर्माण झाली असते, नकोशी इच्छा झालेली असते, ती शांत होते. तो असं म्हणत नाही स्पॉन्सर की तू हे करू नको, हे वाईट आहे, तो असं नाही म्हणत. तो असं म्हणतो की मी तुझ्यासारखंच केलं होतं आणि मी करताना असं अनुभवलं, मुलांवर असा अन्याय केला, माझ्या बायकोवर असा अन्याय केला, मी माझ्यावर अशा प्रकारे संकट ओढवून घेतलं, अशा पद्धतीने तो बोलतो. याला स्पॉन्सर म्हणतात. आणि स्पॉन्सर ही सगळ्यात चांगली पद्धत आहे, पण त्यासाठी तुम्हाला ऑर्गनायझेशन निर्माण करायचं आहे आणि त्याच्यामध्ये मग ते हळूहळू होतं.